आणि हे पण ऐका, बघ काय काय विचार आहेत आपल्या या मुलीचे आपल्याबद्दल. मला वाटतं की पळून जावं इथून कुठेतरी दूर. मला काहीच येत नाही. मी माझ्या आई वडिलांसारखी हुशार नाही. मी काय करायचं? जे ढ असतात त्यांना काय जगायचा हक्क नाही? काय दुःख दिलंय ग तुला आम्ही? हा? लोक कोणत्या परिस्थितीमध्ये जगतात काही माहितीये का ग तुला? काय अपेक्षा करतो आम्ही तुझ्याकडून? तू अभ्यास करावास, आपल्या मुलांनी अभ्यास करावा अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे का ग? तुम्ही माझ्या मेल्स वाचल्यात. हे चुकीचं आहे, चुकीचं आहे हे. चुकीचंच आहे. अरे ही आपली बदनामी करत सुटलीये. तुला कळत नाही का? तू त्या गुल्लूला सांगितलं, आता तो त्याच्या घरच्यांना सांगणार. मग झालंच ना सगळीकडे. सगळे लोक आम्हाला खिखी हसणार. हे रेप्युटेशन बनवायला खूप कष्ट पडतात ग. चांगलं काम करायला लागतं. एका रात्रीत नाही बनत हे रेप्युटेशन. पण तू एक मेल पाठवलास आणि संपलं आता सगळं. लोक आधी आम्हाला हसत होतेच. एवढा मोठा सर्जन, एवढी मोठी अनेस्थेटिस्ट, एवढे मोठे स्कॉलर्स, आणि यांची मुलगी प्रिलिम्सला नापास होते. आता तर काय, बाहेर एवढी लिबरल इमेज बाळगतात, घरात मुलींना कॉन्सन्ट्रेशन कॅम्प सारखं वागवतात. जा पळून तू त्या गुल्लू बरोबर. कर आमची बदनामी होऊ देत सगळीकडे आमची चीतू. हेच हवंय ना तुला? म्हणजे मी पळून जाईन याची भीती नाहीये तुम्हाला? लोक नंतर काय बोलतील याची भीती वाटते. दिस इज एथिकली रॉंग ना. तुम्ही एखाद्या पेशंटचं कन्सेंट न घेता त्याचं ऑपरेशन करता का? नाही ना. मग तुम्ही माझ्या पर्सनल मेल्स कशा काय वाचल्यात? पर्सनल? वय काय तुझं? आधी अभ्यास कर, इंडिपेंडंट हो, आणि मग बघ पर्सनल वगैरे काय ते. त्याचे इंटरनेट वगैरे वापरतेस ना, त्याचा खर्च आम्ही करतो. तुझ्या वयाचा असताना आम्हाला अभ्यासाव्यतिरिक्त दुसरं काहीच सुचत नव्हतं. कारण तुमच्या वेळी इंटरनेटच नव्हतं. थांब. कुठून शिकलेस हा आगाऊपणा? हा? कशाला जन्माला घातलं मी तुला? हे सगळं ऐकून घ्यायला? तेच म्हणतीये. मग का घातलं तुम्ही मला जन्माला? मी इतकी होपलेस आहे जर तुम्हाला आधीच कळलं होतं, मग एखादा टेस्टी बेबी ऑर्डर करून घ्यायचं होतं ना. तुम्हाला हवं तसं बेबी ऑर्डर करायचं होतं. मग म्हणजे हुशारपणाच्या इतक्या जीन्स, आज्ञाधारकपणाच्या इतक्या जीन्स, लुक्सच्या इतक्या जीन्स, किमान त्याला 10वी 12वीला तरी चांगले मार्क्स मिळाले असते. मग आणि तसे तू म्हणलीच होतीस ना बाबांना की आपण दुसरा चान्स घ्यायला पाहिजे होता म्हणून. मग का नाही घेतला मग दुसरा चान्स? तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस? तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं कारण तुम्ही माझ्या खोलीत बसून बोलत होतात. मी नाही तुमच्यासारखं चोरून बोलत, ऐकत, बघत. मैत्री अबे,
वर्षा, काय झालं ग? नाही, मला मला काहीच येत नाही. मला माहितीये, मला माहितीये की मी खूप मोठे आहे आणि मला कधीच काही जमणार नाही आयुष्यात. मला माहितीये. काय झालं? परत भांडले का ते दोघं तुझ्याशी? मी आता चांगली रागवते त्यांना, खरडपट्टी काढते त्यांची. बाई, मी लहान नाहीये ग. मला पण कळते की कधीच काही बदलणार नाहीये. अगं सोन्या, काय झालंय सांग ना. या लोकांना ना मी सहन नाही होत. ते माझ्याकडे असं बघतात की आपण हे काय जन्माला घातलंय, जे इतकं बुद्धू आहे, इतकं होपलेस आहे, इतकं अक्कल शून्य आहे. अगं काय? बाई, मला कंटाळा आला आता सगळ्याचा. किती दिवस मी तेच 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 ऐकत राहू? हे बघ सोन्या, तू 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 रडू नको. अगं काही नाही, थोडा त्यांचा मूड खराब असेल म्हणून बोलले असतील. हा माई, मी तुला सांगायला फोन केलाय की मी हे घर सोडून जाते. काय? माई, मी ठरवलंय. मी हे घर सोडून जाते. ए ए ए ए सोन्या, प्लीज ऐक माझं. हे बघ, तुम्हाला सांगू नकोस इकडे राहायला. मी तुझं ऐकणार नाही. माझं ठरलंय. मी हे घर सोडून जाते कायमची. मी पळून जाते असं म्हण हवं तर, पण मी जाते. माझं ठरलंय. हे 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 बघ, एक करतेस का तू? हा, तुला पळून जायचंय ना? हा, मग तू माझ्याकडे येतेस का पळून? हा, माझ्याबरोबर राहशील का तू? हा, आपण दोघे राहूया. मी एकटीच असते की नाही? हा, पळून इकडे तिकडे कुठे जाऊ नकोस. तू माझ्याकडे ये. हा, आपण खूप मज्जा करूया. तुला कुठली खोली हवी सांग मला. हा, आजोबांची? हा, ये तू इकडेच ये. येतेस ना? हा, हो प्रॉमिस. हो. नीट ये. मी तुला घ्यायला येऊ का स्टेशनवर? कशी येणार आहेस तू बाळा? नको, मी येईन माझी. ठीक आहे, काही लागलं तर मला फोन कर. हा, मी वाट बघतीये. ओके, आले. लव यू बाळा. वाट पाहते तुझी. हा, हो, मी येते. ओके. आणि अशा प्रकारे माझी माईकडे बदली झाली. आपण एखादं गाव सोडतो ना, तेव्हा आतलं खूप काही हलतं, तुटतं. तेव्हा जाणवत नाही आपल्याला, नंतर जाणवत राहतं. पण म्हणजे आई बाबांनी तुला परत बोलवलं नाही? अरे, तो तर एक वेगळाच किस्सा आहे. त्यांना कळलंच नाही की मी पुण्याला आली. काय? माईने पण नाही सांगितलं? सांगितलं ना, माईने सांगितलं. माईने फोन केला, पण आमच्या इकडे सगळेजण बिझी ना, सुपर बिझी. बाबांनी फोनच नाही उचलला, सर्जरीत होते म्हणून. मला इतकं वाईट टाकल्यासारखं वाटलं ना. असं वाटलं की आपण एवढे पळून आलोय घरातनं आणि कोणाला काहीही पडलेलं नाही. दुसऱ्या दिवशी रात्री त्यांना कळलं की मैत्री घरातच नाही. मग काय, मी आले निघून रात्रीत पुण्याला. दुसऱ्या दिवशी माईकडे लेट नाईट शो झाला. भांडण, रडारड, आरडाओरडा सगळं झालं, पण मी हटले नाही. मी ठरवलं होतं मला माईकडेच राहायचं. मग त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांना गिव्हअप मारायला लागला. पण नंतर असं आधेमध्ये भेटला असाल की? भेटलं ना. दिवाळीत ना आमचं मोठं भांडण झालं. त्यांना अजिबात पसंत नव्हतं मी असं व्हॉइसिंग करणं, आवाज वगैरे काढणं. तुला माहितीये त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की कला म्हणजे माणसाच्या आयुष्यातली निरुपयोगी गोष्ट आहे. असं कसं? म्हणजे मला कळत नाही. तू एवढं चांगलं कमवतेस की आता यातनं, मग काय प्रॉब्लेम? पण मी कोणाचा जीव वाचवतेय का? नाही ना. दॅट्स इट. त्यांना ना कला एखाद्याच्या जगण्याचा
कारण असू शकते हे कधीच कळणार नाही. आणि तुला गंमत माहितीये का, ह्या लोकांमुळे मी शिकली व्हॉइस सिंग करायला. आई बाबांमुळे हो. कस काय? लहानपणी काय व्हायचं, ते दोघं जण ना खूप बिझी असायचे, पण तरी त्यांना माझ्यावर नजर ठेवायची असायची. सो ते मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे, पण तिकडे ते कामाला गेले की मी अशी सगळ्यांकडे बघत एकटीच असायचे. मला कोणी मित्रमैत्रिणीच नव्हते. मग काय करायचं, कोणाशी तरी बोलायचं तर असायचं. म्हणून ना मी माझ्यातच एक खेळ शोधून काढला. मी एक शोध लावला नवीन. मी ना तिथे ज्या पण अशा गोष्टी दिसायच्या ना त्यांना मी बोलतं करायचं. म्हणजे इमॅजिन करायची. एक्झॅक्टली. मग मी काय करायचं, आता समजा मोबाईल आहे ना, तर मी मोबाईलशी बोलायचे, मग तो मोबाईल पण माझ्याशी बोलायचा. हाय मैत्री, हाव आर यू, व्हॉट आर यू डुइंग, हाव आर यू मोबाईल, असं मी त्याच्याशी बोलायचे. मग हळूहळू सगळ्याच गोष्टी माझ्याशी बोलायला लागल्या. मग मी कॉटशी बोलायचे, भिंतीशी बोलायचे, सगळ्यांशी बोलायचे, सलाईनशी पण बोलायचे. मग सलाईन आहे ना, ते माझ्याकडे बघायचं आणि मला असं म्हणायचं की मैत्री, दमले ग बाई, सगळ्या पेशंट्सला औषध वगैरे देऊन दमले ग बाई, मला कोणी थँक्यू पण नाही म्हणलं ग. सगळेजण बोलायला लागले माझ्याशी. मला ना या लोकांमुळे कधीच एकटं नाही वाटलं. मला फ्रेंड्स होते सगळे माझे. म्हणजे माझं असं नसायचं. म्हणजे मी एकटं इमॅजिनच करू शकत नाही स्वतःला. कधीच एकटं राहिलोच नाही. सॉरी. उचल ना, त्यांना काळजी वाटत असेल. तू बोल. काय झालं? घेत नाहीये माझा फोन. मला वाटतं खरंच उचल. त्यांना खूप वेळा केलाय त्यांनी फोन ऍक्च्युली. पुन्हा ट्राय कर. तू कर तिला फोन. नाही उचलत. काही गोंधळ तर घातला नसेल ना तिने? नाही, चिडली असेल म्हणून उचलत नसेल. तू माईना फोन कर. आपण इतकं हायपर व्हायला नको. रिलॅक्स. व्हॉट रिलॅक्स? आय एम सो स्केअर्ड ऑफ मैत्री. अरे इतकी इमोशनल आहे ती मुलगी, तिने नक्की काहीतरी गोंधळ घातला असेल. तू प्लीज माईना फोन कर. नको यार, माईशी आत्ता बोलायचं म्हणजे इतकं ऐकून घ्यायला लागेल. श्या. मैत्री पण ना इतका गोंधळ घालून ठेवते ना सगळ्यात. तू माईना फोन करणार आहेस का मी करू? कर, तू कर. हा बोल अभय. हा, मी वाटच बघत होते. म्हणजे मला वाटलं होतं मीतूचा फोन येईल, पण चक्क तुझा फोन आला. बोल बोल. हॅलो हॅलो, ऐकू येत आहे का? हा, येत आहे ऐकायला. हा
मग काय झालं का तुमचं बोलणं? हो म्हणजे नाही नाही झालं बोलणं. म्हणजे नेहमीप्रमाणे मैत्री आली, तमाशा केला, भांडली आणि निघून गेली. म्हणजे आता ती तिथे नाही आहे का? हो नाही आहे इथे. आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन आली हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट, काहीही न कळवता. अरे पण ती मला म्हणाली होती फोन करणार आहे म्हणून. तिने काही कळवलेलं नव्हतं. ऑपरेशन चालू असताना डायरेक्ट ओटी मध्ये आली, मी याच्याशी लग्न करणार आहे असं म्हणाली आणि निघून गेली. सो एम्बॅरेसिंग. सगळी लोक इतके विचित्र नजरेने आमच्याकडे बघत होते. काही मॅच्युरिटीज नाही आहे या मुलीला. शी इज सो चाइल्डिश. शी इज युअर चाइल्ड. बरोबर आहे माई. अगं पण काही पद्धत असते ना, प्रोसिजर असते एका प्रत्येक गोष्टीला. तिला केबिन मध्ये बसायला सांगितलं होतं. जेवायला घेऊन जाणार होतो आम्ही तिला. लग्नासारखे विषय हे उभ्यानी बोलायचे असतात का? तर नाही. भांडण उकरून काढलं, तरा तरा निघून गेली तिकडनं. मग आत्ता कुठे आहे ती? नाही माहित माई मला. तू विचार आता कुठे तिला ते फोन करून. अनघा आहे का तिथे? तिला जरा करून बघायला सांग. अगं आम्ही दोघांनी केला होता फोन, पण ती नाही उचलत आहे आमचा फोन. ठीक आहे, मी बघते. कळव मग. काय म्हणत होत्या माई? काय? माझ्याबद्दल काय विचारत होत्या? तुझ्याबद्दल काही नाही, आपल्या दोघांबद्दलही विचारत होती. आपला फोन का घेत नाहीये ती? म्हणजे आपला फोन घेत नाहीये ती, ही सुद्धा आपलीच चूक. पुन्हा मैत्रीचीच बाजू घेतली ना त्यांनी. तू आता सुरू करू नको बुवा. नाही पण तू सुरू कर. ऑलरेडी खूप उशीर झालाय आज. प्लीज. झालं, केला यांनी मायला फोन. मी नाही बोलणार आता, तूच बोल. नाही नाही, तू बोल, मला इच्छाच नाही. अगं नाही नाही, बोल, तुम्हाला नाही बोलायचं. हॅलो माई. अरे तू घेतलास का? हो अगं ती जरा. बरोबर आहे, तिने तुला घ्यायला सांगितलं असेल. बरं ठीक आहे, निघालात का तुम्ही? हो निघालोय. पोचू एक 1-1.5 तासात पोचू. बरं. आणि काय काय म्हणतात बाईसाहेब? म्हणजे तुला कळलं का काय झालं ते? ती मोठी लांबलचक स्टोरी आहे, माहितीये मला. तुम्ही आल्यावर बोलू आपण. ठीक आहे. बाय. बाय बाय. हॅलो, बाय काय बाय? माझ्याशी न बोलताच तू ठेवणारस का फोन? अगं तुलाच केला होता मी फोन, पण तुला बोलायचं नव्हतं ना. जाऊ दे माई. मी ना ते दोन्ही पारसनीस डॉक्टरांना ना भेटणार नाही माझ्या आयुष्यात कधीच. बरं बरं ठीक आहे, पण हे बघ, पुण्यामध्ये एक पारसनीस आजी आहे, तिला भेटायला येशील ना? माई हे बघ, मी खूप सिरियस आहे. मी सिरियसली बोलते. ठीक आहे, मग तू सिरियसली जरा त्यांना फोन करतेस का? त्यांनी बऱ्याच वेळेला तुला फोन ट्राय केलाय. मी नाही फोन करणार. मला त्याचं तोंड सुद्धा बघण्याची इच्छा नाही. म्हणूनच फोन करायला सांगतेय. फोनवर तोंड दिसत नाही. माई तू डोक्यात नको ग जाऊ तू. सॉरी सॉरी सॉरी. तू लवकर घरी ये, मी वाट पाहते.